अपघातग्रस्ताच्या मदतीला आदित्य ठाकरे धावून गेले। कोल्हापुरातून मुंबईत परतत असताना कराड टोल नाक्याजवळ एका बाईकस्वाराचा अपघात झाला। आदित्य ठाकरेंनी ताफा थांबवत या अपघातग्रस्त बाईकस्वाराची मदत केली। शिवसैनिक आणि पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं। मुंबई विमानतळ उद्यापासून 1 तास बंद राहणार आहे। दुपारी 12 ते 1 या दरम्यान विमानसेवा बंद आहे। भारतीय हवाई दलाची मरीन ड्राईव्ह इथे हवाई प्रात्यक्षिकं होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर उद्यापासून 14 जानेवारीपर्यंत विमानतळ 1 तास बंद ठेवण्यात येईल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक घेतलाय। पनवेल एक्झिट आणि खालापूर टोल प्लाझा आणि मडप बोगदा दरम्यान गॅन्ट्री बसवणार आहे। त्यामुळे दुपारी 1:30 ते 3:30 दरम्यान ब्लॉक असेल। यावेळेत मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व हलक्या आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद असेल। एसटी महामंडळानं सुरक्षितता अभियान राबवले। सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस निर्माण करण्यासाठी दरवर्षी हे अभियान राबवलं जातं। यावेळी आजपासून 25 जानेवारीपर्यंत हे अभियान सुरू राहील। सुरक्षित प्रवास हा एसटी महामंडळाचा मुख्य उद्देश आहे। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून वाहन चालकांना ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहनं चालवता येतील। या सागरी सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केली आहे। तर विविध प्रकारचे जवळपास 400 कॅमेरे बसवल्याचं MMRDAने सांगितलंय। पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या पौडचाले या पुलाची दुरवस्था झाली। हा पूल धोकादायक बनलाय। हा वर्दळीचा पूल असल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते। त्यामुळे लवकरात लवकर पुलाचं काम करून नवीन पूल उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे।